प्रतीक करमेलकर एक सर्वोत्कृष्ट स्कोरर त्यांचंही आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। चला मॅच सुरू करूयात आपण। चला सामना सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका कारण अगोदरच खूप वेळ गेला आणि त्यानंतर आपल्याला या सूचना असतील। टाइमर ऑन आहे, प्रेम आम्हाला माहिती देतोय 7:34 पहिलं षटक घेऊन आलं, 3 षटक 15 मिनिटं, या गोष्टींकडे लक्ष असू द्या। तर हरिभक्त पारायण आमचे मुख्य आयोजक दानशूर व्यक्तिमत्व कमलाकरजी महादेव नावडेकर साहेब, आणि आपण पाहतो या स्पर्धेचे पुरस्कर्ते यांच्याकडून समालोचक ग्रुप साठी 500 रुपयाचं प्राइज झालं, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो। आणि रोज बक्षिसांची लय लूट असते, मी साहेबांचं मनापासून धन्यवाद देतो। आणि वळूया मॅच कडे। पहिला चेंडू खोला टाकला अंतर वर्तुळामध्ये, प्रयत्न चांगले झाले, अगदी बऱ्याच संघर्षानंतर पहिला चेंडू पडला। या सामन्याचा 7:35 झालेत, 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करावे लागतील। 4:35 ला पूर्ण आमची टीम रेडी होती, मात्र त्यानंतर थोडा वेळ गेला। संपूर्ण आमची आयोजन कमिटी प्रचंड मेहनत, आपण पाहतो स्वर्गीय हबप महादेव गोटीराम नावडेकर यांच्या आठवणींना उजाळा या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय। ऑन दी राइज फटका बनवला, मनगटाची ताकद दाखवली, बुला के डर को झलक कर, आणि या वेगळ्या फटक्यानं त्यांनी दाखवून दिलं का मी मैदानावर चांगला खेळू शकतो, आणि जरूर हा फटका पाहिला। षटकार कुणाल दवनेला पाहतो, इज अ व्हेरी डेंजरस क्रिकेटर। डीजेला आता मी थोडा आराम देतो, कृष्ण सांगितलं वेळ वाचवायचा असेल तर त्या बारीक बारीक गोष्टींवर आपल्याला लक्ष द्यावं लागतं। आणि संघ पुढे सरकला, एकूण धावा धावफलकावर 7। बॅटिंग टीम आपण या वेळेला पाहतोय GKC धुंद्र, दोन्ही संघ याच विभागातील आहेत। या अगोदर सुद्धा आपण पाहिले दोन्ही संघ आपल्या विभागातील होते, आज या फ्लॉट्स मधून हे दोन्ही संघ आपल्याच विभागातील। नेरे धुंद्री विभाग आपण स्पर्धा पाहतोय, आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे आयोजित ही डे नाईटची स्पर्धा। फायनलची रात्र तुमच्या समोर येईल, प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी जॉईन झालेत। संपूर्ण आमची आयोजक कमिटी प्रकाश बघत असतील, दिनकर नावडेकर, गणेशजी नावडेकर, काशीनाथ वाघे असतील, दीपक पाटील, जितेश नावडेकर असतील, आमचे दत्तराज एंटरप्राइजेस मुख्य आयोजक या स्पर्धेसाठी। संपूर्ण आमची आयोजन कमिटी प्रचंड मेहनत त्यांची पाहतो। तर बघा जितेश नावडेकर, दत्तराज एंटरप्राइजेस, खूप मोठे योगदान आहे, मग मंडप सेवा असो, लाईट सेवा असो, डीजे असो, इंटरनेट सेवा असो, जनरेटर सेवा असो, त्यांचं जे योगदान आहे त्या दोन्ही दानशूर व्यक्तिमत्व, मग हबप आमचे मुख्य आयोजक कमलाकर महादेव नावडेकर, जे प्रसिद्ध उद्योजक आहेत चिन्मय डेव्हलपर्स आणि कंस्ट्रक्शन, यांच्याकडून 50,000चं आर्थिक सहाय्य। आमची आयोजक कमिटी जगदीश खोपकर, बाळाराम मुसाटकर, मोहन शेळके, श्रीरंग नावडेकर, गुरुनाथ तांबडे, नयन नावडेकर, गौरव भगत, चैतन्य नावडेकर, प्रतीक भगत, विराज भगत, प्रदीप भगत, अथर्व खोपकर आणि आदेश भगत, संपूर्ण आमची आयोजन कमिटी ज्यांची प्रचंड मेहनत। आई गावदेवी क्रिकेट संघ मोरबे, DCC क्रिकेट संघ मोरबे व्यवस्थापक श्री गणेश क्रिकेट संघ। स्ट्रेट खेळलाय, क्षेत्र खाली, नक्कीच या चेंडूवर आलाय, पंच इशारा करतील, मिळतील 4 धावा चौकार। आई गावदेवी मैदान मोरबेचे सुंदर मैदान आहे, बघा वाऱ्याचा वेग सुद्धा आज चांगला आहे, क्लासच्या क्लायमेट पेक्षा आज आपण पाहतोय निसर्ग सुंदर परिसरामध्ये आपण पाहतो ही सुंदर अशी स्पर्धा। आतापर्यंत बॅटिंग टीम पोहोचली, एकूण धावा धावफलकावरती 11 धावा। नीरज चांबळे चिंचवली संघाविरुद्ध 2 नाद करताना GKC धुंद्रे आपल्या विभागातील 2 संघ। नीरजला आपण जरूर पाहतो, लॉंग रनवे त्याचा, 3 चेंडू आतापर्यंत फेकला। गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो ना तर रिलीज ऑफ द डिलिव्हरी, हाईट ऑफ द डिलिव्हरी पाहिलं जातं, त्याची डेलिगन्सी पाहिली जाते, आणि कोणत्या लाईनवर तो गोलंदाजी करतो या बऱ्याच गोष्टीचा अभ्यास पंचांना करावा लागतो। आणि आता गोलंदाज नीरज चांबळे 3 चेंडू मध्ये 11 धावा दिल्यात। बॅटिंग टीम किती टार्गेट सेट केलं जाईल
डीप कडे क्षेत्ररक्षण सजवले, डीप लॉंग ऑफ उभा आहे, त्यानंतर एक ऑन साइडला आपण डीप मिड विकेटला पाहतोय. व्यूअर रचना श्रीराम फिल्डिंग टीम चिंचोली या संघाची. नीरज जांभळे पुढचा चेंडू राऊंड विकेट न क्षेत्र खाली आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगानं रनिंग कॅच. हो, चेंडू हातामध्ये पडला, थोडा नाराज आहे, झेल हवा होता, थोडा पश्चाताप झाला. आपण जरूर पाहिलं अंकुश शेळक्यानं तिथे पाहिलं, ऑलराऊंडर आहेत, चांगला प्रयत्न होता. थोडी रन घेणं, बॉडीचं संतुलन ठेवणं, त्यानंतर झेल पकडणं, या विविध हालचाली करायच्या होत्या आणि त्यासाठी ते प्रयत्न चांगले झाले, कमालीचे. 2 धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावा 13. स्टेडी पॉवरफुल हिट आला हा स्ट्रोक षटकार. तर मैदान उपलब्धीसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ते वाकडीचे मस्कर परिवाराचं आम्ही धन्यवाद देतो. स्पेशल थँक्स मैदानासाठी जी सेवा आम्हाला दिली. आज आपण पाहतो मोरबेची ही वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषक. उद्या फायनलची रात्र, उद्या स्पेशल आमची मॅनेजमेंट कमिटी उद्या लवकर स्पर्धा सुरू करेल आणि यासाठी सर्वजण तत्पर असतील. मालिकावीरची बाईक्स आम्हाला दिली त्या प्रसिद्ध उद्योजक निवृत्ती शेठ नावडेकर यांचा मनापासून आम्ही धन्यवाद देतो. दानशूर दाते असं म्हटलं जातं का, दानशूर दाता शोधूनच सापडे. राऊंड विकेट लॉफ करतो, डीप लॉंग ऑन कडे, नो चान्स. मिळतील या चेंडूवर दणदणीत षटकार. 6 धावा आल्यात. एकूण धावफलक स्कोर मूव्स ऑन आणि धावा धावफलकावरती 25. आमचे सौरभ पाटील दोंद्रे यांचं आगमन इथे झालंय, त्यांना मी विनंती करू आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. फार महत्वपूर्ण ही लढत सध्या तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतं. याच्यानंतर लगेच विनर वर्सेस विनर ही मॅच आपण खेळावा देखील. त्यामुळे आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये टाइम मॅनेजमेंट कडे लक्ष केंद्रित करावं लागेल. सर्व थोडं फास्ट खेळा, थोडा स्पीडअप वाढवा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. पहिल्या ओव्हर नंतर धावा आल्या धावफलकावर 25. 4 षटकांचा सामना आहे. 7:41 सर्व आमच्या संघाचे पुरस्कर्ते पाठीराखे उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षकांना आपण स्पोर्ट्स सायकल पाहतो. मालिकावीराला बाईक सुद्धा आहे. फर्स्ट प्राइज 1 लाख. सुंदर अशी ट्रॉफी जी लक्ष वेधून घेणारी. वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव गोटीराम नावडेकर यांच्या नावाची स्पर्धा आपण जरूर पाहतोय. तर निवृत्ती नावडेकर प्रसिद्ध उद्योजक जे आमच्या मालिकावीर बाईकचे पुरस्कर्ते त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. कुणाल शेळके आला ओव्हर नंबर 2. कुणाल एक चांगला खेळाडू, बऱ्याच वर्ष त्याचा खेळ पाहिला. आता समोर आव्हाने बॅटिंग टीम GKC दुंद्रे, ज्यामध्ये कुणाल दवणे व्हेरी डेंजर क्रिकेटर. कुणालला तुम्ही जास्त वेळ उभे ठेवू शकत नाही. चेंडू चालला फाईन लेगला, वेग प्रचंड होता आणि डिस्पॅच झालाय चेंडू. मिळतील या चेंडूवर 4 धावा, चौकार. तर सन्माननीय आमचे मोरबे गावचे एक सुप्रसिद्ध उद्योजक वीट सप्लायर्स आणि त्यासोबत बैलगाडा शर्यती क्षेत्रामधील एक अग्रगणित नाव सन्माननीय बाबूराव पदू तोडेकर साहेबांकडून या क्रिकेट शृंखलेसाठी 5,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आलाय. आम्ही संपूर्ण आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे आणि 40+ मेंबर्स मोरबे यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. तर केतन माळीनं 2 चेंडूचा सामना केला, एक चौकार दाखवला, फाईन लेगला वैयक्तिक 5 होतं खेळतोय. सावंत फटका खेळला, ऑन साइडला ड्राइव्ह करतोय, कार्पेट मध्ये वेग आहे. आकाशला पाहिलं, मिसफील्ड झाली आणि अगोदरच पिटाई होत होती आणि इथे क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही. अडतला तडून आला आणि इथे 4 धावेने संघ पुढे सरकेल. धावा धावफलकावरची टोटल 33 रन्स. 33 धावा धावफलकावर. चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग टीम या अगोदर रिडगरनं सुद्धा असाच खेळ केला. त्यांच्या तुफानी फलंदाजीनं चांगल्या धावा जमवल्या आणि आता तोच प्रवास करतोय GKC दुंद्रे. तब्बल 2 तास खोळंबा निर्माण झाला आणि अखेर त्यानंतर स्पर्धा पूर्वरत सुरू होत असताना
कुणाल शेळके थोडा महागडा ठरलाय, 2 चौकार आले. केतन माळीला पाहतो, एकूण धावा दाफलकावरती 33. स्लोवर 1 झेल होणार का? यस, पकडला झेल. चुकांमधून तुम्हाला सुधारावं लागतं आणि ते क्षेत्ररक्षण पाहिलं, डीप कडे करण होते. गुड कॅच, पहिला धक्का मिळाला. बॅटिंग करताना एकूण धावा दाफलकावर 33 आणि पहिला गडी बाद. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय संदीप शेठ उलवेकर यांच्याकडून या क्रिकेट शृंखलेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला त्यांनी दिले. काल देखील आम्ही त्यांचा आभार व्यक्त केला, आजही मी त्यांचा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. तर 3 चेंडूंचा खेळ संपला, 2 चौकारानंतर विकेट मिळाली. बाद झाला. आपण पाहतो सलामीवीर खतरनाक असतात असं म्हटलं जातं. सलामीवीर अग्रेसिव्ह असतात. सलामीवीर जेव्हा मैदानावर खेळतात तेव्हा त्यांना संघासाठी खेळावं लागतं आणि ती अपेक्षा असते. मात्र त्यातीलच एक आम्ही पाहतो बलवान फलंदाज कुणाल दवणे अजूनही मैदानावर सेट आहे, सुरक्षित आहे. 3 षटकार 1 चौकार, एकूण धावा 33. पहिला धक्का मिळाला. सेकंड ओव्हर फ्रंटफुटला आले, स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न आणि हे ओळखलं कुणाल शेळकेनं का फलंदाज फुटवरचा वापर करतो. स्टँडिंग ऑफ त्याच्या देहबोलीचा त्याने अभ्यास केला आणि त्यानंतर चेंडूला रिलीज केलं. गती थोडी कमी ठेवली, थोडं व्हेरिएशन दाखवलं. कुणाल शेळके धावा 33 आहेत. स्लोवर 1 समोर ठेवला, लॉफ केलाय. लॉंग ऑन कडे प्रयत्न कमालीचे झाले, मात्र चेंडू परफेक्ट अडवू शकले नाही. 2 धावा या मैदानावर रोखू शकत नाही. दोन्ही धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहतोय, एकूण धावा 35. पुढचा चेंडू एकूण धावा दाफलकावरती 35. लॉफ करते, जरूर झेल होण्याची संधी आपण पाहिली आणि फलंदाज होईल बाद. तर 2 ओव्हर संपलेत. आम्हाला काल ज्यांनी खरंच आर्थिक दृष्ट्या फार चांगलं पाठबळ दिलं, दत्तात्रय पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री रवींद्र पाटील पोलीस पाटील कोंडले यांनी आम्हाला 501 रुपयाचं आर्थिक सहकार्य केले. सन्माननीय अल्पेश गुरुनाथ खंडागले कोंडले यांनी देखील आम्हाला काल 501 रुपयाचं आर्थिक सहकार्य केले. महेश नावडेकर साहेब मोरबे यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य. त्यासोबत नितीन बडेकर महालुंगी 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी आम्हाला केलंय. सौरभ नावडेकर मोरपे यांच्याकडून आम्हाला 1500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. रोनक ग्राफिक्स मोरपे यांच्याकडून आम्हाला 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. सन्माननीय श्री जगन्नाथ म्हात्रे साहेब मोरबे यांच्याकडून आम्हाला 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. संदीप शेठ उलवेकर ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून आम्हाला 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. सन्माननीय गणपत गोविंद वाघे यांच्याकडून आम्हाला 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय आणि सन्माननीय गणेश आत्माराव फडके यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं, दानशूर दात्यांचा आम्ही मनपूर्वक आभार नक्की व्यक्त करू. सर्व दानशूर दात्यांचं वैभव मनापासून धन्यवाद देऊया. आपण पाहतो वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषक 2 षटक संपली. बॅटिंग टीम GKC दुंद्रे, एकूण धावा दाफलकर 35. अंकुश शेळकेला पाहिलं, कित्येक वर्षाचा अनुभव आहे, संघाचा ऑलराऊंडर आहे. बऱ्याच वेळा संघाची धुरा त्यांनी सांभाळले, जबाबदारीचं ओझ बऱ्याच वेळा घेऊन चांगला क्रिकेट दाखवला. अंकुश शेळके ऑफ स्टंपवर ठेवला, कमबॅक करण्याची तयारी. अंकुश शेळकेला माहिती आहे सुरुवातीच्या 2 गोलंदाजांना सपाटून मार खाल्ला, मात्र मैदानावर जो कुणाल दवणे त्याला बाद करणं यासाठी योजना आखल्यात. ती उपाययोजना इम्प्लिमेंट करताना अंकुश शेळके पहिला चेंडू डॉट, एकूण धावा 35 आहेत. 4 ओव्हरचा पूर्वार्ध. कुणालवर सर्वांच्या नजरा साहजिकच असतील. कुणाल एक आक्रमक पॉवरफुल फलंदाज. बऱ्याच वेळा जेव्हा कुणाल सलामीवीराचं योगदान देतो, खतरनाक साठी ओळखला जातो, धाव मशीन, रन मशीन म्हणून त्याला ओळखला जातो, तो कुणाल दवणे खेळतोय. वैयक्तिक 6 मध्ये 24. आदळलेला चेंडू फटका बनवला, लांब लचक, सहज ठोकला. दिस इज अ बिग शॉट. कुठली संधी नाही. 6 धावेनं संघ पुन्हा एकदा पुढे सरकेल.
एकूण धावफलक पाहूया. अगदी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा धावा बऱ्यापैकी पारडं जड केलं बॅटिंग टीम होती आज रिडगर आणि त्यानंतर पुन्हा एकदा जीकेसी धुंद्रे टार्गेट सेट करताना कुणाल दवणेच्या खेळाकडे लक्ष वेधूया. +6 एकूण वैयक्तिक पोहोचला 30 वर आणि संघाची धावसंख्या एकपात्री अभिनय करतोय, संघासाठी लढतोय, नेटाने झुंज देतोय आणि आपल्या नावानिशी शक्ती प्रदर्शन करताना 41 वर पोहोचलाय बॅटिंग टीम जीकेसी धुंद्रे. अंकुश शेळके डॉट आल्यानंतर एक खराब चेंडू मॅच मध्ये काय काय करू शकतो याचा प्रत्यय तुम्हाला पाहायला मिळाला आणि धावफलकावर आता धावा चांगल्या सुस्थितीमध्ये मजबूत धावफलक 41. गोलंदाज अंकुश शेळके डॉट नंतर षटकार आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला हेच करावं लागतं, मागे काय घडलं ते विसरावं लागतं. फॉरगेटिंग इज अन आर्ट आणि हे विसरावं लागेल. आता बॉलिंग टीमला ऑफ स्टंपला ठेवला, स्विंग होता, शॉर्ट पॉइंटला चूक झाली, बॅकअप स्लिप कडून जरूर झाले. डीप दरम्यानकडे चेंडू चालला होता, अडवलाय तितक्या वेगाने धाव पूर्ण होईल. टोटल स्कोर कार्ड जीकेसी धुंद्रे आता मजबूत धावफलकावर वाटचाल करतो आणि एकूण धावफलकावर टोटल पाहिल्या तर 43. अंतर्वर्तुळामधून खूप चांगले प्रयत्न झाले. इनसाइड सर्कल आतापर्यंत कुणाल दवणेच्या खेळाकडे सर्वांच्या नजरेत जो पोहोचला 8 मध्ये वैयक्तिक 32 वर. खूप बॅटिंग. पुन्हा लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन होतं, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कुणालचा राहिला आणि त्याला साथ देतो आता फलंदाज विनायक दवणे. कुणालकडे सर्वांच्या नजरा असते. 9 मध्ये 33 वर कुणाल खेळतो. संघाची धावसंख्या 44. एकटा लढतो आणि जीकेसी धुंद्रे संघ म्हटला तर बऱ्याच वेळा कुणालच्या बॅटिंग लाईनअपवर सर्वांच्या नजरा असतात आणि तो कुणाल. आता विनायक दवणे येईल स्ट्रायकर एंडला. आतापर्यंत अंकुश एक षटकार आल्यानंतर अंकुश शेळके यांचं कमबॅक खूप चांगले राहिले. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑफला व्ह्यू रचना पाहते. नेक्स्ट बॉल. वेग चांगला होता, भन्नाट अगदी पुढ्यामध्ये चेंडू ठेवला, कुठली संधी दिली नाही. व्हरायटी व्हेरिएशन जर तुमच्याकडे असेल, वेगळे चेंडू फेकण्याची कला तुमच्याकडे असेल तर तुम्ही मैदानावर दबदबा निर्माण करू शकता आणि हाच अनुभव पणाला लावला अंकुश शेळके गोलंदाजामार्फत. पुन्हा एकदा समोर ठेवला, देहबोली ओळखली आणि विनायकला काही करता आलं नाही. गुड ओव्हर, एक्सलंट ओव्हर. कमबॅक हवा होता 3 षटकानंतर. आपण पाहूया इनिंग ब्रेक मध्ये एक्झॅक्टली पुढचा शेड्यूल का असेल. एकूण धावा धावफलकावरती 44. 44 धावा धावफलकावरती बॅटिंग टीम जीकेसी धुंद्रे. अक्का डेव्हलपर्स खारघरचे आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व संजयजी पटेल साहेब खारघर हे सध्या लाईव्ह पाहतायत. स्पर्धेवर प्रचंड प्रेम त्यांनी केलंय आणि त्यांच्याकडून या क्रिकेट शृंखला सफलतापूर्वक पार पाडण्यासाठी 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी आम्हाला दिलंय. सन्माननीय संजयजी पटेल साहेब खारघर यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करू. त्यासोबत आमच्या संपूर्ण ग्रामस्थांनी पाणी घेऊन जा. 12 खेळाडू ग्रामस्थ आमचे बबन रामजी उलवेकर यांच्याकडून आम्हाला 1,000 रुपये आलेत. किशोर जयवंत खोपकर यांच्याकडून 1100 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. दत्तात्रय फडके यांच्याकडून 2,000 रुपये. गणेश खंडागले यांच्याकडून 500 रुपये. गोपीनाथ फडके यांच्याकडून 500 रुपये. राम भगत यांच्याकडून 500 रुपये. विजयजी उलवेकर यांच्याकडून 1,000 रुपये. श्रावणी चंद्रकांत भोपी रिडघर यांच्याकडून 2,000 रुपये. सतीश उसाटकर यांच्याकडून 1,000 रुपये. पांडुरंग रामजी उलवेकर यांच्याकडून 1,000 रुपये. सचिन महादेव उसाटकर यांच्याकडून 1,000 रुपये. सन्माननीय हर्षद विश्वजित पाटील यांच्याकडून 2100 रुपये. विठ्ठलजी नावडेकर यांच्याकडून 1,000 रुपये. देवदास नावडेकर यांच्याकडून 1,000 रुपये आले. त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. काल आमचे आरटीओ ऑफिस अधिकारी आले होते, त्यांच्याकडून आम्हाला 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं. पद्माकर बालो नावडेकर यांच्या स्मरणार्थ त्यांनी आम्हाला देणगी आले 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य आले. वामन नावडेकर मोरबे यांच्याकडून 1,001 रुपयाचं आर्थिक सहकार्य आले. संदीपजी भगत मोरबे यांच्याकडून 1,000 आणि भरतजी ठाणगे मोरबे यांच्याकडून 500 रुपये. आणि थोड्याच वेळा अगोदर आमचे सुप्रसिद्ध वीट सप्लायर्स आणि बैलगाडा शर्यतीमधील अग्रगणित नाव सन्माननीय श्री बाबूराव पदू तोडेकर यांच्याकडून आम्हाला 5,000 रुपये आले. त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही आभार व्यक्त करू.
सर्व पुरस्कर्ते सर्व दानशूर दाते यांचं आयोजकांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो। विनरचा सामना यानंतर लगेच खेळवला जाईल, तर हिटगर संघाला विनंती करतो आपण कुठेही जाऊ नका, संघ रेडी आहे, त्यांचा मी धन्यवाद देतो। 3 षटकानंतर एकूण धावा 44। पहिला चेंडू ऑफ स्टिक वरून स्विंग होता बीट करत असताना मंथनला आपण जरूर पाहतो। डॉट बॉल धावा दाफलकावरती 44। ऑन साइडला ड्राइव्ह करतोय, जरूर गेला चेंडू, मिळतील 4 धावा चौकार। मग विनर मॅचेस असतील, काही ऍडजस्टमेंट असेल तर जरूर आयोजकांना कळवा, सपोर्ट करू। 2 तासापासून सर्वांचंच ऐकून घेतलं, तर कुणाल कडे जाऊया। 11 मध्ये खेळतोय 37, 48 धावा आहेत, 2 गडी बाद। GKC धुंद्र कुणाल दवनेच्या खेळाकडे सर्वांच्या नजर आहेत, कारण शेवटचा षटक सुद्धा सुरू आहे। मंथन सावध फटका ड्राइव्ह करतो डीप कव्हर कडे, 2 धाव घेण्याची तयारी, क्विकली क्षेत्ररक्षण आणि तितक्या वेगानं धावा सुद्धा पूर्ण होतील। 2 धावेने संघ पुढे सरकेल। टोटल रन्स पाहूया, एकूण धावा पोहोचल्यात 50। GKC धुंद्रे 50 रन्स, 50 धावा पूर्ण झालेत। मंथनला आपण जरूर पाहतोय, लॉफ करते, ओ क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही, चूक झाली अंकुश कडून आणि हा मिळेल चौकार। कुणाल वैयक्तिक पोहोचला इंडिव्हिज्युअल। 13 मध्ये 43, आता चेंडू शिल्लक असतील 2। 13 मध्ये 43, मंथनचे षटक सुद्धा महागडं, एकूण धावफलक टोटल आता संघ पोहोचलाय 54 धावांमध्ये 43। कुणाल दवने एकटा खेळतोय, काय खेळ खेळला, आपला नैसर्गिक गुणवत्ता किती आणि मैदानावर जी ठासून भरलेली गुणवत्ता त्यांनी दाखवलं, कमी तसा खेळू शकतो। GKC धुंद्रेसाठी गोलंदाजांना वर केलेला त्यांनी पडवा प्रतिकार लॉफ केला, यस इट इज, आवाज आला बघा। 43+7 आणि 6, आता 7 दूर आहेत, षटकार आलाय, एकूण 49। अर्धशतक साजरा करणार का कुणाल दवने, सर्वांच्या नजर आहेत त्या स्पर्धेमध्ये, प्रेम आम्हाला माहिती देईल। अर्धशतक अजूनही कोणाचं झालं नाही, कुणाल कडे सर्वांच्या नजर आहेत, एकूण धावा 60। अर्धशतक होणार का? वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषक, कुणाल दवने इम्प्रेस केला, अग्रेसिव्ह मूड मध्ये आता लय मध्ये आलाय। ओहो यस, रन कंप्लीट, 2 धावा, टोटल रन 62 आणि कुणाल साठी टाळ्या होऊ द्या। कुणाल बॅट वर करायचं, अभिवादन करायचं प्रेक्षकांचं। कुणाल यस, अर्धशतक कंप्लीट, 50 रन्स, पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये। कुणाल ग्रेट बॅटिंग, सलामीवीर कसा असावा, तर सलामीवीर असा असावा जो शेवटपर्यंत साथ द्यायचा आणि संघाचं पाठबळ वाढवायचं, आणि तो खेळ दाखवला कुणाल दवनेने। 15 मध्ये 51 षटकार ठोकले, एकूण 5 चौकार आले, 3, एकूण धावा 62 आणि 63चं टार्गेट। 63चं टार्गेट दुसऱ्या अंकामध्ये खेळलेला श्रीराम 11 चिंचवली हा संघ, 63चा टप्पा त्यांना ओलांडायचा।
सन्माननीय बालरामभाऊ पाटील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. सन्माननीय श्री बालरामभाऊ पाटील क्रिकेटचे खंबीर चाहते आणि सातत्याने या विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा पार पडतात नेहमी त्यांचा प्रतिसाद त्यांचा आशीर्वाद त्या स्पर्धेला असतो. बुवांचा शुभ सन्मान आम्ही इथे पार पडतो त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. त्याच्यानंतर सन्माननीय श्री सुप्रसिद्ध वूड सप्लायर सन्माननीय दिनेशजी करमेलकर यांना मी विनंती करेन. एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव सन्माननीय श्री दिनेशजी करमेलकर यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. आमचे सन्माननीय हरिभक्तपरायण रघुनाथजी नावडेकर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण इथे त्यांचा सन्मान इथे करावा. सन्माननीय रघुनाथ नावडेकर म्हटले तर आमचे पोस्ट मास्टर सातत्यानं या ब्रँडचं त्यांनी खूप चांगलं नेतृत्व केलंय आणि त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतो. त्यांचं मनपूर्वक आभार. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. सांगडे आणि उसरली अशी लढत होणार आहे. दोन्ही टीम सज्ज आहेत कारण सांगडे संघ अगदी बघितलं तर पिसार वेळा देखील ते खेळणार आहेत. त्यांची तिथे चौथी लढत आहे त्यामुळे हा जर आपण ऍडजस्ट केला तर इथे मॅच थांबणार नाही आणि तिथे थांबणार नाही त्यामुळे ही आयोजकांनी भूमिका घेतली. जयेश या सांगडे टीमचे कॅप्टन आपण या हार्दिक आले होते मागाशी. चला आता आपल्याला थोडस वेगवान खेळ खेळायचा मैदानामध्ये. आजच्या सगळ्या पार्टिसिपेट टीमला नम्रतेची विनंती आहे 15 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटक संपवा आणि 20 मिनिटांमध्ये तुम्ही इनिंग संपवा. टायमिंग तुमच्यासाठी अलर्ट राहील त्यामुळे तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं. जेव्हा बॉल मैदानातून बाहेर जाईल तेव्हा आम्ही टायमर थांबवू परंतु जेव्हा तुम्ही मैदानामध्ये खेळता तेव्हा टीम मीटिंग साठी तुम्हाला जास्त वेळ खर्च करण्याची अनुमती नाही. प्रकाश भगत गणेश नावडेकर आयोजक भारी काशीनाथ वाघ बाळवा मुसाकर दीपक पाटील आयोजक श्रीरंग नावडेकर जगदीश कोपकर नयना नावडेकर मोहन शेळके प्रतीक भगत नावडेकर. तर आमचे सन्माननीय मान्यवर प्रदीप वसंत उलबेकर साहेब आणि त्यासोबत माजी सरपंच सन्माननीय बजरंगजी उलबेकर साहेब आणि गोपीनाथ उलवेकर यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सांगडेचे कॅप्टन इथे आलेत. जय कॅप्टन पडवा उसरली. टॉस आपल्याला करायचं लगेच. चला करूया टॉस आपण. चला टॉस होते उसरले आणि सांगडेमध्ये. टेल इज कॉल अँड इट इज अ टेल. तर टॉस जिंकलाय उसरली टीमच्या कॅप्टनने. टॉस जिंकलाय. निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षण. तर मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय उसरली संघाने घेतलाय. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. मॅच सुरू झाली आहे. चैतन्य नावडे
जातं ते, त्यामुळे आपण या आकाश सांगाशेड उसाटकर बलमा बैलाचे सुप्रसिद्ध गाडा मालक यांच्याकडून 1000 रुपये गुगल पे झालेत कुणालसाठी. सेकंड बॉल 5 टॉपेत क्षेत्ररक्षक आहेत. हे धक्का हा सलगचा दुसरा धक्का पाटिंग करत असताना श्रीराम 11 चिंचोली टीमला. दोन फलंदाज मैदानातून बाहेर गेलेत. बॅटिंग करत असताना चिंचोली टीमचे प्रेशर टाकलाय गोलंदाज जय सिनारेनं. अगदी चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करत असताना सध्या गोलंदाज आपण जय सिनारेला पाहतोय. सेकंड सत्रामध्ये प्रवास करायचा चिंचोली टीमला. प्रवास तब्बल 63 धावेचा प्रवास मॅच मध्ये करायचा आणि तो प्रवास करीत असताना अडचणी निर्माण करतोय मॅच मध्ये गोलंदाज जय सिनारे. ऑन हॅट्रिक या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन करेल का हा मोठा प्रश्न. समर फलंदाज अमोल शेळके, गोलंदाज तयार चेश. पुढचा बॉल अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. शॉट मिड ऑफ मध्ये उचलतील फेकतील. थोडस पब्लिक थोडं लेझी क्रिकेट तुत्तू मयमय झालं मात्र दुसऱ्या दाबाला देखील प्राधान्य दिलं. या बॉलवरती 2 दाबाल्यात वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज अमोल शेळकेला ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतं. 4 षटक 24 बॉल लक्ष 63 धावेचा प्रवास आहे. तो लक्ष मनामध्ये ठेवून मॅच मध्ये फाईट करावे लागेल. सध्या बॅटिंग करत असताना चिंचोली टीमला 2 विकेट जरूर गमावल्यात तर देखील चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. गोलंदाज तयार जयेश. फुलटॉस बॉल फटका चांगला मिड ऑन मिड विकेटच्या अगदी मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील. तोपर्यंत पंचाचा इशारा की या बॉलवरती सिंगल आली. एका दाब्याला प्राधान्य संघ 1 ने पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती. पहिला पावर सारखंच षटक या गोलंदाजी भरपूर चांगली जय सिनारीची पाहायला मिळतं सध्या दुंद्रे टीम साठी. अगदी चांगली गोलंदाजी 2 विकेट देखील या ओव्हर मध्ये गमावल्यात बॅटिंग करत असताना चिंचोली टीमला. समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती करण. प्रहार करण्याचा प्रयत्न फटका पोचलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत पकडला चेल. हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला. फलंदाज करण मैदानातून बाहेर. त्या राऊंडला फेरफटका मारतायत. त्यांच्या हातामध्ये त्या स्पोर्ट सायकल तुम्हाला बघा मिळतात. ते कैलासवासी गोविंद बालू नावडेकर यांच्या स्मरणार्थ श्री आकाश गोविंद नावडेकर यांच्याकडून देण्यात आले. त्या 3 स्पोर्ट सायकल दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. स्पर्धेमध्ये 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केले. त्या मुकेश हरिश्चंद्र सुर्वे शिरवले, वैभव मोहन कडू चिंद्रन आणि चंद्रकांत कृष्ण म्हात्रे मुरबी यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यासोबत स्पर्धेमध्ये आपण 2 कूलर बघतो. ते आमची A1 जोडी शुभम जाधव आणि अक्षय फडके यांच्याकडून ते 2 कूलर दिले. त्यांचाही मनपूर्वक आभार. बॉक्स सर्वांचं मनापासून आम्ही लाख आभार व्यक्त करतो. हा बॉल वाईट अतिरिक्त धाव सोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती. 3 विकेट गमावल्यात. पूर्णपणे प्रेशर टाकलाय गोलंदाजी करत असताना चिक्केसे दुंद्रे टीमला. पहिला गोलंदाज जय सिनारेला पाहता. प्रहार करण्याचा प्रयत्न वेगवान बॉल होता पण नॉट वेग पाहायला मिळाला. अंतिम बॉल डॉट फेकला जय सिनारेनं.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना श्रीराम चिंचोली संघ थोडासा पाकफुट वरती आहे. त्याचं कारण 3 विकेट गमावत आणि पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 4 धावा खर्च केला गोलंदाज जय सिनारेनं. प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला, प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला. स्वर्गीय महादेव कोटीराम नावडे स्मृती चषक मोरबे गावाला, स्वर्गीय महादेव कोटीराम नावडे स्मृती चषक मोरबे गावाला. सन्माननीय रिटगर गावचे सोपान भोपी, सन्माननीय मोरबेचे आमचे कृष्णा उलवेकर, सन्माननीय चिंचोलीचे संतोष शेळके, दुंद्रेचे आमचे श्याम उसाटकर आणि मोरबेचे आमचे कृष्णा भगत यांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. आणि थोड्या क्षणाअगोदर व्यासपीठावर आगमन झालं आमचे सन्माननीय प्रदीप वसंत उलवेकर यांचे ते शुभागमन झाले. त्यांच्यासोबत बजरंग उलवेकर साहेब माजी सरपंच आणि गोपीनाथ उलवेकर यांचेही शुभागमन झाले. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय रामदास म्हात्रे यांना देखील आपण व्यासपीठावर बघतो. आमचे सन्माननीय बाळराव पाटील, त्यासोबत दिनेशजी करमेलकर साहेब, या सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि त्याच्यासोबत आमचे मोरबेचे जे कोणी ग्रामस्थ मैदानाच्या बाहेर आले असतील त्या सर्व ग्रामस्थांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर या. असं दिसतो आपलं स्वागत. सेकंड षटक पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली होती. पहिला बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळता. 63 धावेचा प्रवास मॅच मध्ये चिंचोली टीम समोर. पहिला ओव्हर मध्ये दमदार गोलंदाजी केली गोलंदाज जय सिनारेनं अवघ्या 4 धावा खर्च करीत असताना 3 धक्के बॅटिंग करत असताना चिंचोली टीमला दिला. थोडासा प्रेशर आलाय, प्रेशरला साईडला घेऊन चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल तो मात्र चिंचोली टीमला. पहिला बॉल निर्धाव फेकला, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. दुसरा ट्रम्प कार्ड श्रवण लाऊड अपील जरूर झाली, मात्र इथे हा देखील तुम्हाला डॉट चेंडू. जसे डॉट चेंडू खेळते तसा मॅच पासून थोडासा दुराबल बॅटिंग करत असताना चिंचवली संघ, कारण की लक्ष्य 63 धावांचा करायचा प्रवास. त्याच्यामुळे खरं तर पहिला प्रत्येक बॉल मध्ये धाव इम्पॉर्टंट आहे आणि अशा स्थितीमध्ये खेळलेले डॉट चेंडू मॅच मध्ये चिंचवड टीमला भरपूर काही सांगून जातील. प्रार करण्याचा प्रयत्न करून पाकवास टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल पाहायला मिळतं. एका धाब्याला प्राधान्य, एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 5 या आकड्यावरती. मोठे फटके येत नाही हे मॅच मध्ये डोकेदुखी राहिली बॅटिंग करत असताना चिंचोली टीम साठी. 3 विकेट, 3 मुख्य सलामीचे फलंदाज मैदानातून बाहेर गेल्यानंतर थोडासा पाकफुट वरती बॅटिंग करत असताना चिंचोली संघ. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा श्रवण, वेगवान बॉल चढ मध्ये फेकला. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक मारा, इतकी चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये श्रवणचे पाहायला मिळताना हा डॉट चेंडू फेकला. धावसंख्या स्थिर, संघ 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्ग प्रहार मॅच मध्ये होत नाही. प्रयत्न प्रहार करण्याचा, ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफ मध्ये पकडला झेल, संपला फलंदाज उमेश पाडीचा खेळ. हा 4था धक्का बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला. तर आमचे सन्माननीय प्रदीप वसंत उलवेकर यांना मी विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. आमचे सन्माननीय दीपकजी नावडेकर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा शुभ सन्मान करावा, कारण वेळात वेळ तिथे काढून आलाय. आज आयुष्यामध्ये पैशापेक्षा वेळ फार महत्वाचा असतो. वेळेला तुम्हाला महत्व देता आलं पाहिजे. आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण आलात, धन्यवाद. सन्माननीय बजरंग उलवेकर, सन्माननीय माजी सरपंच आदरणीय बजरंग उलवेकर साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. आकाश मैदानामध्ये आलेले, आकाश मैदानामधून चालले, जेलबाद ते झालेत. काल वाघ आला होता, आज आकाश मैदानामध्ये दमदार कामगिरी करू शकले नाही. मी सन्माननीय गोपीनाथ उलवेकर यांना देखील मी विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. गोपीनाथ उलवेकर, चला दोन्ही टीम सज्ज व्हा. आपण सांगडे आणि उसरले आपण दोघांनी लगेच सज्ज व्हायचंय.
सामना संपल्या तुम्हाला लगेच मैदानामध्ये उतरायचंय। मॅनेजमेंट यासाठी केलंय, सांगडे संघाचा चौथा राऊंड त्यांचा फिसरवेल आहे आणि इथे ते जर मॅच खेळून गेले इथे सामना थांबणार नाही ना तिथे स्पर्धा थांबणार, त्याच्यामुळे हे मॅनेजमेंट आम्ही केलंय। दोन्ही स्पर्धेचा विचार होता एकाच वेळेस। सन्माननीय प्रदीप उलवेकर यांच्याकडून क्रिकेट स्पर्धेसाठी 1000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आलाय आणि सन्माननीय बजरंग उलवेकर माजी सरपंच यांच्याकडून 1000 रुपयाचा आर्थिक सहकार्य स्पर्धेसाठी आलाय आणि गोपीनाथ उलवेकर साहेब यांच्याकडून 1021 रुपयाचा आर्थिक सहकार्य, त्यांचा आभार। नाव बॅक टू कॉम्बॉक्स। तर 2 षटकांचे खेळ समाप्त झालं। 2 षटकांच्या अखेरीस 5 वरती 5 ही स्थिती सध्या चिंचोली टीमची पाहायला मिळतं। पूर्णपणे प्रेशर दबाव टाकलाय सध्या गोलंदाजी करत असताना जीकेसी दुंद्रे टीमनं। पहिला षटक गोलंदाज जय सिनारीचा पहिला, अगदी चांगली P1च्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली, 3 धक्के दिले आणि 4 धाबा। त्याच्यानंतर सेकंड षटक आपण श्रवणचा पहिला, ज्या षटकामध्ये अवघ्या 1 धाबानं 2 धक्के। फुलटॉस बॉल ऑफ साइडला, गती कमी होती, या क्षेत्ररक्षकाने चुकी केली, कॅच ड्रॉप, जीवनदान दिलं। सन्माननीय श्री नामदेव शेठ गायकवाड यांचे इथे शुभागमन झाल्या मंचावर, आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत इथे करतो आणि गावदेवी ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं। सिंगल एका धाब्यानं संघ 6 या आकड्यावरती मॅच पासून भरपूर दुरावलाय सध्या। बॅटिंग करत असताना चिंचोली संघ स्टार्ट चांगलं मिळालं नाही आणि त्याच्यानंतर वारंवार 5 विकेट गमावल्या। पूर्णपणे दबाव प्रेशर चिंचोली संघावरती पाहायला मिळतं। सध्या मजबूत स्थितीमध्ये गोलंदाजी करत असताना जीकेसी दुंद्रे। तिसरं षटक बॉलिंग ट्राय करते गोलंदाज ऋतिक माली, पहिला बॉल निर्धाव, पहिला सेकंड बॉल वरती सिंगल ऑन स्ट्राइक फलंदाज अमोल। यस, लाईन खराब आहे, पंचांचा इशारा की इट इज द वाईट। अवांतर धाव, एका धाब्यानं संघ 7 या आकड्यावरती 10 मध्ये 56 हा प्रवास मॅच मध्ये चिंचोली टीम समोर, त्याच्यामुळे थोडासा मॅच पासून दूर गेला बॅटिंग करत असताना चिंचोली। सलामीचे जे ओपनर बॅट्समन होते त्याच्या मिडल ऑर्डर सर्व काही टासाला आणि त्याच्या कारणासह संघ थोडासा बॅकफुट वरती आहे। गोलंदाज या पुन्हा एकदा ऋतिक माली, हा ट्रॅकर होता, पाठच्या रडार मध्ये बॉल नाही आहे, सरळ एस्ट्रेकच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतो। मॅच मध्ये भरपूर चेंडू डॉट केला। बॅटिंग करत असताना सध्या चिंचोली संघ 9 मध्ये 56 हा समीकरण उरलाय चिंचोली टीम समोर। गोलंदाज तयार, स्लोवर बॉल, चेंडू फाटल्यानंतर आतमध्ये वलंग येतं, स्विंग गोलंदाजी पाहायला मिळतं। गोलंदाज ऋतिक मालीची सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला, 4 मध्ये अवघ्या 2। काय गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाज 100% योगदान मॅच मध्ये 100% कमिटमेंट जीकेसी दुंद्रे टीम साठी देत असताना आता वेगवान बॉल, 5ची एज होती, यष्टिरक्षकाने चुकी केली आणि इथे मात्र हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं। सलगचे तिसरा बॉल हा निर्धाव फेकलाय गोलंदाज ऋतिक मालीना। 5 बॉल ज्याच्यामध्ये अवघ्या 2 धाबा, 1 अवंतरण, 1 बॅटनं। काय गोलंदाजी, अंतिम बॉल अलाउन द कार्पेट ना ऑनसाइडला क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल पाहायला मिळतं। या अंतिम बॉल वरती 3 षटकांचे खेळ समाप्त। 3 षटकांच्या अखेरीस संघ 8 या आकड्यावरती 6 मध्ये 55। चला थोडा फास्ट करा, लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या विनंती असेल जीकेसी दुंद्रे टीमला। भरपूर चांगला खेळ राहिला जीकेसी दुंद्रे टीमचा। 3 ओव्हर मध्ये अवघ्या 8 धावा, 5 धक्के हा कारनामा या मॅच मध्ये सध्या केलाय गोलंदाजी करत असताना जीकेसी दुंद्रे टीमनं। शेवटचे 6 बॉलात मॅच पासून भरपूर दुरावला बॅटिंग करत असताना चिंचोली संघ। याचं कारण असं स्टार्ट चांगलं मिळालं नाही, त्याच्यानंतर वारंवार विकेट, वारंवार डॉट चेंडू, प्रेशर टाकत गेला बॅटिंग करत असताना चिंचोली संघावर। त्यांना त्या प्रेशरला रिलीज करता आलं नाही, त्याच्या कारणाचा मॅच पासून दूर गेला। 6 मध्ये 55, 63 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा होता आणि पूर्णपणे अडचणी खाली सापडलाय। शेवटच्या षटकीय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कुणाल दवणे, हा पहिल्या पूर्वार्धामध्ये अर्धशतकीय खेळी साकारली
आणि आता गोलंदाजीच्या भूमिकेवरती आपण कुणाल दवणे या गोलंदाजाला पाहतोय. पहिला बॉल ऑफसाईडला प्रहार केला. स्ट्रेट डाईव्ह ब्लॅक स्क्रीन समोर हा फटका लॉन्च केला. 6 धावेसाठी षटकार. तर मान्यवरांचं शुभागमन झालंय. अनंता एंटरप्राइजेसचे सन्माननीय आदरणीय अनंता शेठ चौधरी साहेब दुंद्रे यांचे ते शुभागमन झालंय आणि त्यांचे सुपुत्र खरं तर अमर अनंता शेठ चौधरी आणि शेखर अनंता शेठ चौधरी दुंद्रे यांचे ते शुभागमन. त्यांचं मनपूर्वक हार्दिक आणि मोरबे गावचे आमचे सन्माननीय हनुमान पाटील साहेब यांचे ते शुभागमन झाले. या क्रिकेट शृंखलेसाठी त्यांनी 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य दिलंय. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ऑफसाईडला केलेले क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड ऑफ मध्ये उचलती फेकती सिंगलला प्राधान्य. संघाची धावसंख्या पाहिली तर 15 या आकड्यावरती शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मॅच एकतर्फी पाहायला मिळतं. अगदी मॅच मध्ये पकड निर्माण केली सध्या गोलंदाजी करत असताना जिकेसी दुंद्रे टीमला कुणाल दवणे या फलंदाजाने या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम अर्धशतके केली. साकारली प्रेम. बॅकफुट वरती पंच करण्याचा प्रयत्न. लाऊड आपली जरूर झाली. इनफॅक्ट लाईन हाईट फॅक्टर हे सर्व काही पाहिल्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत. यस डॉट बॉल आलाय. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील. मॅच एकतर्फी झाली. पुढचे सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला सांगड्यानं त्याला फाईट उत्सारली करेल. या 2 संघांदरम्यान तुम्हाला बी गटातला पहिला सामना पाहायला मिळेल. पुढचा बॉल स्लोवर बॉल लाईन पिक केली. हा फटका एक्झिट केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला पकडला झेल. अजून एक फलंदाज मैदानातून बाहेर. 6वा धक्का चिंचवली टीमला. तर रेडगर गावचे आमचे सन्माननीय जयवंत गोटीराम भोपी यांचे तर मैदानावर आगमन झालंय. त्यांना मी विनंती करू आपण व्यासपीठावर या. मोरबेचे आमचे जे कोणी ग्रामस्थ असतील त्यांना सगळ्यांना आमची विनंती आपण व्यासपीठावर या. मैदानाच्या आजूबाजूला थांबण्यापेक्षा आपली हक्काची स्पर्धा आहे, आपली घरची स्पर्धा आहे. आपण व्यासपीठावर येऊन असणं दिसतं. त्यासोबत नुकताच ज्यांचे इथे शुभागमन झालं अनंता एंटरप्राइजेसचे सर्व मॅनेजिंग डायरेक्टर अँड प्रोप्रायटर सन्माननीय अनंता शेठ चौधरी दुंद्रे आणि त्यांचे सुपुत्र अमर अनंता शेठ चौधरी आणि शेखर अनंता शेठ चौधरी यांच्याकडून 5151 रुपयाचं 5151 रुपयाचं आर्थिक सहकार्य आले. आम्ही त्यांचं मनपूर्वक आमच्या संपूर्ण आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबेच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार नक्कीच व्यक्त करतो. तर शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता कुणाल दवणे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. अंतिम बॉल बाटचेच फलंदाज बाद. मॅच जिंकले. अभिनंदन टीम जिकेसी दुंद्रे. हार्ड लक श्रीराम चिंचवली. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो. या बाद